मित्रांनो, दिसतंय तुम्हाला? प्रश्न पडलाय का तुम्हाला हे काय झालेलं आहे? तर मागील चिनी पद्धतीच्या मकाच्या व्हिडिओत आपल्याला एक जणांनी मित्रांनी विचारलं होतं आपल्याला की तुमच्याकडे डुक्कर नाही आहे का. तर मी त्यांना सांगितलं होतं की डुक्कर आहेत पण अजून आमच्याकडे आलेले नाही आहेत. पण भाऊंनी ते डुक्कर भाऊंनी काय केलं की आमच्याकडे मका सोडून दिली, मकेत खायला काही नाही आहे. तर हे बघा, हे झाडं, हे खराब केलेली झाडं, असे 10 ते 15 झाडं मला नुकसान केलेलं आहे. आणि ते आले का, तर इथे आपली जमीन तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपली माती बरीचशी आपण सुपीक केलेली आहे. तर ते सुपीक मातीत गांडुळाची संख्या चांगली आहे, त्यामुळे ते आले आणि प्रसाद देऊन गेले. आता ही 10 झाडं सांधल्यानंतर ही परत उत्पन्नासाठी तो घड जेव्हा बाहेर येईल तो मागे येणार आहे. आणि आता आज परत त्याच्यावर काय उपाययोजना करावी, शेतकऱ्यांसाठी नीलगाय असो, माकड असो, हरिण असो किंवा डुक्कर असो, असे अनेक प्राणी त्रास देत असतात. आणि तुमच्या भागात मक्यासाठी डुकरांचा व इतर पिकांसाठी कशाचा त्रास आहे आणि तो तुम्ही कशा प्रकारे त्याची उपाययोजना करता हे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे अधिक आपल्या बांधवांना याचा लाभ घेता येईल.